विद्युत शक्ती पारेषण याचा अभ्यास करणार आहे. पारेषण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रान्समिशन. या प्रकरणामधला शेवटचा पॉइंट आहे. आपण याच्या अगोदर विद्युत शक्ती निर्मिती केंद्र बघितलं आपण. विद्युत निर्मिती केंद्र झाल्यानंतर शेवटचं आहे पारेषण. पारेषण म्हणजे ट्रान्समिशन. एकूण विद्युत प्रणालीमध्ये वीज निर्मिती करणे म्हणजे जनरेशन म्हणतो आपण त्याला. नंतर ट्रान्समिशन करणे म्हणजे पारेषण किंवा त्याला वाहून नेणे म्हणतो. वहन करणे. तयार झालेली वीज जी आता याच्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीने वीज तयार केली, ती तयार झालेली वीज आपण काय करणार आहे? ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणार आहे. त्याला पारेषण किंवा वहन असे म्हणतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजे ती पारेषण केलेली वीज वेगवेगळ्या सबस्टेशनमध्ये ते पारेषण करतो आपण, वहन करतो. त्या सबस्टेशन मधनं मग डिस्ट्रीब्युशन करतो, वाटप करतो. आणि वाटप केल्यानंतर मग ते ग्राहकाकडून काय केलं जातं? त्याचा वापर केला जातो. असं ह्या विद्युत प्रणालीचं कार्य चालत असते. विद्युत प्रणालीमध्ये एकूण किती? 4 घटक आहेत. पहिलं जनरेशन झालं आपलं विद्युत निर्मिती, आणि त्यानंतर ट्रान्समिशन म्हणजे पारेषण, आणि या पारेषण नंतर डिस्ट्रीब्युशन वाटप, वेगवेगळ्या ठिकाणी वाटप करणार. वाटप केल्यानंतर मग त्याचा काय करणार आहे? आपण वापर करणार आहे. असं 4 कार्य चालते. दुसरं कार्य आहे पारेषण. यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्समिशन असे म्हणतात. काय म्हणतो आपल्याला इंग्लिशमध्ये? ट्रान्समिशन असे म्हणतो. ट्रान्समिशन म्हणजे काय? वहन करून नेणे, वाहून नेणे. आता विद्युत निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिलो आपण, वेगवेगळे केंद्र पाहिलो आपण. आपल्या जवळच्या आसपास जर म्हणलो, आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला जे वीज पुरवठा होत असतो तो कोयनेहून होत असतो. कोयनेमध्ये वीज तयार केली जाते, त्याला विद्युत निर्मिती केंद्र म्हणतो, जनरेटिंग स्टेशन असं म्हणतो आपण. त्या ठिकाणाहून वीज, तिथं तयार झालेली वीज आपण इथपर्यंत आणण्याकरता त्या विजेचं काय करावं लागतं आपल्याला? त्याच्यामध्ये पारेषण, वहन करावं लागते आणि ट्रान्समिशन करावं लागते. नंतर ते ट्रान्समिशन केल्यानंतर सबस्टेशन आणून त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाते. डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर आपल्या इथे येते ते आपण मग त्याचा वापर करत असतो. तर असा हा ट्रान्समिशन म्हणजे काय? वहन करणे. ज्यावेळी विद्युत निर्मिती केंद्रामध्ये वीज तयार होते, त्या केंद्रापासून तयार झालेली वीज मग ती काय केली जाते? वेगवेगळ्या सबस्टेशनला दिली जाते, वहन केलं जाते. तिथून वहन केलं जाते. कळलं काय? सबस्टेशनला वहन केलं जाते. त्या सबस्टेशन सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. एसटी सबस्टेशन, एसटी प्रायमरी सबस्टेशन, एसटी सेकंडरी सबस्टेशन, नंतर एलटी सबस्टेशन, असे वेगवेगळे सबस्टेशन आहेत. आणि ह्या सबस्टेशन पर्यंत सुद्धा आणण्यासाठी आपण त्याला त्या विजेचं वहन करतो. आणि ते विजेचं वहन कशामार्गे करतो तुम्हाला माहिती आहे काय? हे विजेचं वहन करण्यासाठी आपणास काय काय लागतं? काय लागतं? विजेचं वहन करण्यासाठी काय लागतं आपल्याला? वहन करण्यासाठी कंडक्टर लागतो. तांब्याची वायर म्हणतो आपण कंडक्टर, वाहन, तार लागतील आपल्याला. आणि काय लागेल आपल्याला? काय लागेल आपल्याला? कशाद्वारे करणार आपण? पोल लागतील आपल्याला. पोलच्या वरती आणि काय लागतील? वेगळे इन्सुलेटर लागतील. इन्सुलेटर लागेल आपल्याला. तारा सुद्धा कशा? केबल टाईप लागतील आपल्याला. हे जे ट्रान्समिशन करणार आहे आपण, हे ट्रान्समिशन कसं करणार आहे? 2 प्रकारे करणार आहे या ट्रान्समिशनचं. एक ओव्हरहेड ट्रान्समिशन. ट्रान्समिशनचे 2 प्रकार आहेत. ट्रान्समिशन म्हणजेच पारेषण. हे 2 प्रकार आहेत. ओव्हरहेड ट्रान्समिशन. ओव्हरहेड ट्रान्समिशन आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन दुसरं कुठलं आहे? त्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये काय म्हणतो आपण? ओव्हरहेड पारेषण म्हणतो आपण. वहन सुद्धा म्हणताय. दुसरा आहे ओव्हरहेड म्हणजे डोक्याचं वरून, आपल्या वरून जे अंतर आहे त्याला ओव्हरहेड म्हणतो आपण. दुसरा आहे अंडरग्राउंड ट्रान्समिशन. अंडरग्राउंड ट्रान्समिशन किंवा अंडरग्राउंड पारेषण किंवा त्याला आपण काय म्हणतो? वहन असतं. असं पारेषण किंवा वहन म्हणतो आपण. ट्रान्समिशन हे 2 प्रकारे करता येते आपल्याला. कळलं काय? 2 प्रकारे ट्रान्समिशन करता येते. जे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये 11 केव्ही जे विद्युत ऊर्जा, विद्युत दाब तयार झाला असतो त्याचं आपल्याला वहन करायचं आहे. एक तर वरती पोल वरून किंवा खाली जमिनी खालून.
कशाला? त्यातला पहिला प्रकार आहे ओव्हरहेड ट्रान्समिशन किंवा ओव्हरहेड पारेषण असं म्हणू आपण त्याला. कशाला? तर ओव्हरहेड पारेषण करत असताना त्याला आपणास वेगवेगळे पोल लागतील आपल्याला. पोल महत्वाचं काय आहे? पहिला पोल्स लागतील. ते पोल्स कुठल्या कशापासून तयार करतात? स्टील पासून. आणि आता आपल्या गावामध्ये जे असतात ते एलटी असतात, त्यासाठी सिमेंटचे पण वापरतात. का पोल हे स्टील पासून तयार करतात. आणखी सिमेंटचे पोल पण असतात. त्याचबरोबर आणखी कसे असतात? पूर्वीच्या काळी लाकडाची पोल वापरत होते. कळलं का? पूर्वीची काळी. सध्या मात्र काय स्टील किंवा सिमेंटचा वापर करतात. जास्त करून आता स्टीलचं पण आलं सध्या. लक्षात काय? तर असे ह्या पोलच्या सहाय्याने आपण काय करणार? ते ट्रान्समिशन म्हणजे महत्वाचा घटक कोण? याच्यामध्ये पोल आणणार आहे आपल्याला. नंतर त्याच्यामध्ये कंडक्टर्स लावणार. कंडक्टर्स कशासाठी? वाहून नेण्यासाठी. विद्युत प्रवाह वाहण्यासाठी काय लावणार? आपल्याला कंडक्टर्स लावणार. आणि काय लावणार? कंडक्टर त्या पोलच्या वरती जे क्रॉसआर्म असतात, असा उभा जर पोल असेल त्या वरती क्रॉसआर्म असतात त्याला आर्म. त्याच्यावरती आपल्याला त्यातून वरून वायर वाहून नेण्यासाठी आपल्याला काय लागतं? त्या वायरला धरून ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतील? ते इन्सुलेटर लागतील. ते इन्सुलेटर्स. त्याचबरोबर त्या पोलला धरून ठेवण्यासाठी, समजा हा पोल असेल, तर पोल आहे, असा पोलला वरती काय असणार? क्रॉसआर्म असणार आहे. आणि ह्या ठिकाणी काय असणार? ते असे इन्सुलेटर असणार आहे. हा पोल झाला. त्या पोलवरून काय करणार आपण? इथं त्या वायर असं वाहून नेणार आहे. वायर धरून ठेवण्यासाठी काय वापरतो आपण? हे इन्सुलेटर वापरणार आहे. कशाला? आणि इन्सुलेटर झाल्यानंतर त्या पोलला पण हा जमीन आहे, जमीन पोल उभा केल्यानंतर त्या पोलला धरून ठेवण्यासाठी इथं स्टे वायर पण आणणार असतात. का? स्टे वायर लागते सपोर्ट देण्यासाठी. असे स्टे वायर असतात. आणि हे आडवे जे आहेत ना असे पोल लागून ज्याच्यावरती इन्सुलेटर बसवले त्याला क्रॉस आर्म असं म्हणतात. कशाला काय? असे हे वेगवेगळे घटक ह्या आपल्याला ओव्हरहेड लाईनसाठी लागतात. लक्षात काय? ओव्हरहेड लाईनसाठी. या ओव्हरहेड लाईनचे फायदे भरपूर आहेत. त्या ओव्हरहेड लाईनचा आपण बाहेर बघतो तर कुठेही बघा, हा सुद्धा काय आपला हा ओव्हरहेड लाईनचा आहे. हा पोल दिसतो बघा, ओव्हरहेड लाईनचा डोक्याच्या वरती लाईन आहे. लक्षात काय? जर जमिनी खालून जर केलं तर अंडरग्राउंड लाईनचं. चला, म्हणजे डोक्याच्या वरती आपलं असेल असे जे पोल उभा करून जे वायरिंग म्हणजे ट्रान्समिशन केलेलं आहे, विजेचं वहन केलं आहे, त्याला काय म्हणायचं? ओव्हरहेड लाईन्स. समोरचा पोल दिसतो तोच आहे, ओव्हरहेड लाईन्स मधलाच आहे. लक्षात काय? तर हे फायदेशीर आपल्या बरोबर. त्याचे फायदे काय आहेत बघा? ओव्हरहेड लाईन्स केल्यामुळं आपल्याला विजेचं वहन कितीही दाब असला, कितीही दाब, आधी 11 केव्ही पासून आपण जवळपास 220 केव्ही पर्यंत वरून एवढ्या विद्युत दाब जर असेल त्या तारा वाहून येता येते आपल्याला. लक्षात काय? ट्रान्समिशन करण्यासाठी ओव्हरहेड जर लाईन असेल, वरून जर लाईन टाकली असेल आपल्याला, अगदी जास्तीत जास्त विद्युत दाबाच्या तारा आपल्याला किती पण दाबाच्या तारा असते की अगदी 11 केव्ही जर तयार झालं तिथं जरी 11 केव्ही तयार झाली असली तर डायरेक्ट ते 11 केव्ही कडे येत नसते. हे पण लक्षात तुम्हाला समजून घ्या. तिथं जनरेटिंग स्टेशन मध्ये 11 केव्ही जरी तयार झाली असली तर ती 11 केव्ही इथपर्यंत 11 केव्हीच येत नाही. कारण मध्ये काय होणार आहे? ते वायरमुळे काय होणार? आपला विद्युत दाब काय होणार? तो लॉस होणार आहे. समजा काय? ते लॉस होऊ नये म्हणून त्या विद्युत निर्मिती केंद्राला लागूनच तिथं एक सबस्टेशन तयार केलं असतंय. जनरेटिंग स्टेशनला लागून एक सबस्टेशन तयार केलं, त्याला स्टेपअप सबस्टेशन म्हणतात. सबस्टेशन म्हणजे काय सांगतो मला. सबस्टेशन माहिती पाहिजे मला. सबस्टेशन म्हणजे असं युनिट आहे ज्याच्यामध्ये तयार झालेल्या विद्युत दाबाचं वाढ करून म्हणजे स्टेपअप करणे किंवा स्टेप डाऊन करून केलं जाते. कशाद्वारे केलं जाते? हे स्टेपअप आणि स्टेप डाऊन. तयार झालेले विद्युत दाब आहे ते स्टेपअप आणि स्टेप डाऊन कशाद्वारे केलं जाते? ट्रान्सफॉर्मरद्वारे. अशा ठिकाणाला काय म्हणायचं? सबस्टेशन. कळतं काय? आपल्या जवळच्या आसपास मध्ये सबस्टेशन कुठं आहे का? इथं आपल्या जवळ कुठं सबस्टेशन येत आहे? ऐकून माहिती तुम्हाला? हा, कुठे गेलं विजिट केल्या वर्षी आपण? सबस्टेशन कुठे आहे काय आपल्या आसपास? कुठे येतं? कुठलं गावात आहे का सबस्टेशन? हा, कुंभज मध्ये आहे. बरोबर काय? कुंभज मध्ये जे सबस्टेशन आपण आहे ते सबस्टेशन आहे. त्याचबरोबर इथं सावडेला आहे. आपली लाईन कशाला सांगतो मला, कोयनेमध्ये लाईन कशाला, कोयनेमध्ये वीज जी तयार झाली त्याच्यापासून तिथं काय केलंय? त्याला लागूनच प्रायमरी सबस्टेशन करून 11 केव्ही जर तयार झाले असले त्याच्या 11 केव्हीचं काय केलंय? 220 केव्ही पर्यंत त्याचा स्टेपअप करून गेले ट्रान्सफॉर्मर साहाय्याने. त्याला लागत केलं असते. आणि तिथून मग परत ते कराडमध्ये आले, कराडमधनं ते कोल्हापूर आले, कोल्हापूरमधनं मग हे आपल्या सावडे ह्या भागात आले, सावडे भागामधून परत कुंभजला गेली, कुंभजवरून मग परत बाहुबलीला. बाहुबलीच्या इथं सुद्धा एक सबस्टेशन आहे.
कळतंय काय? तर जो एच आकाराचा जो सबस्टेशन आहे तो पण सबस्टेशन आहे. ट्रान्सफॉर्मर जिथं वापरला आहे तिथं व्होल्टेजचं काय केलंय, व्होल्टेज वाढवून घेतले किंवा कमी करून घेतलंय, त्या ठिकाणला काय म्हणायचं, ट्रान्सफॉर्मर साईन ज्या ठिकाणी करून घेतले, व्होल्टेज कमी किंवा जास्त करून घेतलंय अशा ठिकाणला आपण काय म्हणायचं, सबस्टेशन म्हणायचं. कळलं काय? इथं पण एच आकार सबस्टेशन आहे. गेल्या वर्षी आपल्या कॅम्पसमध्ये होता, आता तो बाहेर आहे फक्त इथं. कळलं काय? हा पण सबस्टेशनच आहे. कळलं तुम्हाला? म्हणून विचारलं जवळपास कुठं, प्रत्येक गावाच्या बाहेर आपला सबस्टेशन असतो, लहानसा डीपी म्हणतो आपण त्याला, तो सबस्टेशन झाला एक प्रकारचा. त्याचं साईन काय करतो आपण, व्होल्टेज तिथं. आता इथं काय करतो आपण, व्होल्टेज कमी करून घेतलं डिस्ट्रीब्यूट करणार. लक्षात काय त्याला? तर असे हे सबस्टेशन काय असतात, या सबस्टेशनला जे लागणार आहे, जे ट्रान्समिशन करून आपण सबस्टेशन आणतो, सबस्टेशन मधून मग काय करतो आपण, त्या त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करून वाटप करत असतो. लक्षात का तुम्हाला? तर हे पहिलं कुठलं आहे, ओव्हरहेड पारेषण. ओव्हरहेड पारेषण हा महत्वाचा काय, तर याच्यावर तुम्ही कितीही दाबाचा विद्युत प्रवाह तुम्ही काय करू शकताय, किती दाबाचा विद्युत काय वाहून नेऊ शकताय. दुसरं म्हणजे हे याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, पण ट्रान्समिशनसाठी येणारा खर्च काय असतो, हा कमी आहे. हा एक फायदा आहे. तिसऱ्याने सांगता येईल, याच्यामध्ये जर काय फॉल्ट झाला, प्रॉब्लेम झाला, तर वरच्यावर असल्यामुळं आपल्या वरचं काय झालं, वायर तुटून पडले असेल किंवा एखादा पोल कुठं पडला असेल तर आपल्याला दिसतंय. त्यामुळे मेंटेनन्स करणं काय असतं, हे सोपं असतंय. असलं काय? सगळ्यात तिसरा महत्वाचा फायदा काय, ह्या ओव्हरहेड ट्रान्समिशनमुळे, ह्या ट्रान्समिशनचा फायदा आपल्याला काय होतो, याच्यामुळं समजा कुठं काय बिघाड झाला, कुठं काय देखभाल करायचा झाला, मेंटेनन्स करायचा झाला, तर वरच्यावर दिसत असल्यामुळे काय करता येते, ते धोका किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला काय करता येते, आपल्याला काय सॉल्व्ह करता येतं. लक्षात तुम्हाला? ठीक आहे. याचा जो कंडक्टरचा साईज असतो, साईज, याचा कंडक्टर साईज काय असतो, आपल्याला कमीत कमी साईज वापरता येते आपल्याला. असेल काय? त्यामुळे काय म्हणतात, याचा खर्च सुद्धा काय असतो आपल्याला, काय असतो, कंडक्टर साईज कमी असल्यामुळे आपल्याला काय करता येते, कारण काय आहे, व्होल्टेज वाढवून येता येते आपल्याला. किती पण व्होल्टेज वरून वाहून येतात ते आपल्याला. 11 केव्ही, 333 केव्ही किंवा 100 केव्ही किंवा 220 केव्ही एवढा, किंवा केव्ही म्हणजे किती, किलो व्होल्ट मध्ये. लक्षात तुम्हाला? एवढं सुद्धा किंवा 1000 केव्ही सुद्धा यातून आपण टॉवरवरून काय करू शकतो, आपल्याला सप्लाय वाहून नेऊ शकतो. तुम्ही जर लाईन बघितला, हायवेकडे लाईन आहे बघा, मोठे मोठे स्टील टॉवर्स आहेत, माहिती आहे का तुम्हाला? लक्षात का? ते हेवी लाईन्स आहेत. अशा अतिउच्च दाब त्यातून वाहून नेऊ शकतो. दाब वाढल्यामुळे करंट सुद्धा आपलं काय होतं, करतात वाहणार करंट काय असतो, कमी असतो. त्यामुळे कंडक्टरची साईज काय होणार तिथं, कमी आहे. कंडक्टर साईज ह्याच्यामध्ये कमी असल्यामुळं याची किंमत सुद्धा, याचा खर्च जो असणार आहे तो काय असणार आहे, कमी असणार. कळलं काय? असे किती फायदे झाले बघा. पहिला काय सांग तुम्हाला मी, याच्यातून जास्तीत जास्त दाब काय करता येतं, आपल्याला वाहून नेता येतं. दुसरं काय सांगितलं तुम्हाला मी, ही प्रणाली अगदी सहज आणि सोपी करण्यासारखी आहे. सहजपणे बसवते असते. सहजपणे हे काय प्रणाली काय करता येते आपल्याला, टॉवर्स उभा करणे म्हणा किंवा त्याच्यात हे टॉवर्स उभा करणे सहजपणे करता येते आपल्याला. त्यामुळे ही प्रणाली करणं आपलं कसं आहे, सहज आणि सोपं आहे. तिसरं काय सांगितलं तुम्हाला मी, ही प्रणाली कशी आहे, मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणे, दुरुस्त करणे सोपं आहे. आणि चौथं काय सांगितलं तुम्हाला मी, काय सांगितलं, याच्यामधून काय जास्तीत जास्त व्होल्टेज गेल्यामुळं याचा करंट काय असतोय, कमी असतो. आणि पाचवा काय सांगितलं, याचा करंट कमी असल्यामुळं याचा कंडक्टर साईज कशी असणार आहे, आपली कमी असणार आहे. त्यामुळे खर्च सुद्धा याचा काय असतो, कमी असतो. कशाला काय? अशा प्रकारे ह्या पहिल्या प्रणालीचे 5 फायदे आहेत. कुठल्या प्रणालीचे, ओव्हरहेड पारेषणचे. कशाला? हे तोटे पण आहेत त्याच्यामध्ये. काय तोटे सांगतात सांगा बरं. हे फायदे झाले बरोबर आहे, याच्या ह्या पारेषणचे, ह्या ट्रान्समिशन लाईनचे तोटे काय सांगा बरं. काय तोटे आहेत? हा, हवामान किंवा वादळी वाऱ्यामुळे वगैरे काय होतात आपले, हे काही वेळा पोल पडण्याची शक्यता असते. लक्षात काय? पोल वगैरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावेळी नुकसान होऊ शकतो. आणि काय होऊ शकतो, आणि काय होऊ शकतो ना, त्या पोलची वगैरे काळजी नाही घेतल्यास, आता पोल कसे स्टेट असतं बरोबर, पोल काही वेळा पोलला काय येऊन ऍक्सिडेंट धडकलं वगैरे, वाहन धडकलं वगैरे, अशा वेळी पोल काय होणार, दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळच्या वेळी देखभाल करणे पण गरजेचं आहे. असं लक्षात काय? अशा प्रकारे 2 तोटे आहेत. पहिला तोटा काय सांगितलं तुम्ही, वादळी वाऱ्यामुळे पोल ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी काय होणार, पोल पडण्याची शक्यता असते. त्यामुळे नुकसान होतं. बऱ्याच वेळा झालंय आपल्या ह्या 2 वर्षात बघा, ऐकून तुम्हाला माहिती नाही, 2-3 वर्षात सारखं झालंय बघा. या महापुराच्या काळामध्ये पोल पडल्यात वगैरे, मोठे वादळ झाले, आता बऱ्याच ठिकाणी पोल पडलेत बघा. ह्या अलीकडच्या काळात अशी हा प्रॉब्लेम मोठा झाला याचा. कशाला? दुसरा तोटा काय सांगितलं तुम्हाला, दुसरा तोटा काय सांगितला, हा काय सांगितलं दुसरा तोटा, हा अपघात घडून दुर्घटना घडण्यासारखी शक्यता असते. म्हणून काय करायला पाहिजे, याच्यावरती सारखं देखभाल करायला पाहिजे. असं हे पहिलं पारेषण वहनचं काय आहे, फायदे व तोटे. असेल
दुसरं पारेशन कुठलं आहे? अंडरग्राऊंड. आता हे जे दुर्घटना वगैरे घडतात म्हणून याच्यापासून असं याला पर्याय म्हणून आपण दुसरा कुठला आहे? अंडरग्राऊंड प्रणाली. कशाला काय अंडरग्राऊंड म्हणजे काय? जमिनीच्या खालून त्या ह्याचं विद्युत निर्मितीचं काय प्रवाहाचं काय करणे? वहन करणे. यालाच कुठलं म्हणायचं? अंडरग्राऊंड प्रणाली म्हणायचं. असेल दुसरी प्रणाली कुठली आहे? दुसरी पद्धत कुठली आहे? अंडरग्राऊंड. आता याच्यामध्ये जे पहिलं आपण ओव्हरहेड पारेशन याच्यामध्ये जे कंडक्टर वापरलं तिथे दिसतं तुम्हाला कंडक्टर, ते बेअर कंडक्टर आहे. बेअर कंडक्टर म्हणजे काय? त्या कंडक्टरच्या वरती कुठलंही कोटिंग नाही आहे का? कोटिंग त्याच्यावरती जे काय जे आहे हे जी तार वापरले, अल्युमिनियम तार असले किंवा कॉपर तार असले याच्यावर कुठल्याही प्रकारचं कोटिंग नसते, रबरचं वगैरे कोटिंग नसते. अशी जर कंडक्टर वायर त्याला वापरून चाललं का अंडरग्राऊंडला? नाही चाललं. लक्षात काय तुम्हाला? तर ह्यासाठी काय करणार आहे? ह्यासाठी ह्या प्रणालीसाठी शक्यतो म्हणजे नेहमी ह्या असली अंडरग्राऊंड जे असणार आहे त्यासाठी केबल वापरायला लागते आपल्याला. आणि जे केबल असणार आहे कुठले आहे? ती आर्मर्ड केबल. शब्द ऐकलाय तुम्ही? आर्मर्ड केबल नाही ऐकला? आर्मर्ड केबल कशी असणार आहे सांगतो तुम्हाला. तर हे एक कट दाखवतो तुम्हाला. केबल कट केला समजू आपण. त्या केबलला आर्मर्ड केबल असणार. आर्मर्ड म्हणजे काय असणार आहे? याच्यावरती ह्या केबलला पहिल्यांदा वरचं जे असणार आहे कोटिंग त्या केबलच्या वरती हे पीव्हीसी किंवा हार्ड रबरचं कोटिंग असते. पीव्हीसी किंवा हार्ड रबरचं काय असणार कोटिंग असते. जनरली सगळ्या केबल जे असते पीव्हीसी किंवा हार्ड रबरचं कोटिंग असते. त्यानंतर ह्या केबलच्या हे पहिलं थर झाला. त्यानंतर दुसरा जो असणार याच्यामध्ये याच्यामध्ये हा आर्मर किंवा बारीक तारा असतात, स्टीलच्या तारा किंवा याच्यावर पातळ स्टीलच्या पट्ट्या असतात. बघितलं तुम्ही केबल असले बघितलं काय? आपल्या लॅबमध्ये तुम्हाला गेल्या वेळेस दाखवलं होतं बघा. अशा स्टीलच्या पट्ट्या असतात म्हणून नाव काय आर्मर्ड केबल. नंतर याच्यामध्ये आतमध्ये हा जो दुसरा थर झाला याच्यामध्ये परत पीव्हीसी किंवा हार्ड रबरचं काय असणार आहे त्यावर कोटिंग असणार आहे. कोटिंग लक्षात. नंतर त्यामध्ये आतमध्ये इथं त्या आतमध्ये नंतर थर आहे तो आपले जे रेग्युलर वायर असणार आहे त्या वायरच्या वरती परत सुद्धा काय असणार आहे? इथं पीव्हीसी किंवा रबरचं कोटिंग असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये मग ह्या आपल्या काय असणार आहे? ह्या तारा असणार. कुठल्या तारा असणार आहे? ते कशापासून तयार केला असणार? कॉपर पासून. कॉपर किंवा अल्युमिनियम. अशा रबरला अशा ह्या वायरला काय म्हणतात? आर्मर्ड केबल. कॉपर किंवा अल्युमिनियमची काय असणार याच्यामध्ये आपल्या कंडक्टर म्हणतो आपण त्याला. कॉपर किंवा अल्युमिनियमच्या तार असणार. हे 2 कोरचे आहे. त्याच्याला 2च कोर आहे त्यामध्ये. म्हणून 2 कोर म्हणजे ह्या बघा ही आतली आपले रेग्युलर वायर. लक्षात का? ह्या वायरना तारा. त्यानंतर काय असणार आहे? कशाचं असणार आहे? पीव्हीसी कोटिंग. पीव्हीसी किंवा रबरचं कोटिंग असणार आहे. त्यानंतर हे आर्मर म्हणजे काय असणार याच्यामध्ये? हे कशाचं असणार आहे? हे कशाचं असणार आहे? स्टील तारा. स्टील किंवा जीआयची तार असणार आहे बारीक किंवा स्टील किंवा जीआयची बारीकशा पट्ट्या असणार आहे. त्याला आर्मर म्हणतात. आणि त्यानंतर ह्याच्यावरती परत ह्या तारेच्या वरती काय असणार आहे? रबरचं हार्ड रबरचं कोटिंग असणार आहे. अशा पूर्ण ह्यालाच काय म्हणायचं? कसलं केबल म्हणजे आर्मर्ड केबल. ही तोडून जर तोडायची म्हणजे तुटत नाही. तुम्ही कशाने कोराडीवर तोडायला बघितलं तुटत नाही. हार्ड असतं. लक्षात काय? अशा प्रकारची केबल ही कशाने टाका लागते? अंडरग्राऊंड केबल मध्ये टाका लागते. लक्षात कळलं का तुम्हाला? ठीक आहे.